म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोण मुख्यमंत्री झाला? म्हटलं योगी झाला. म्हटलं तेच आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार निरुपयोगी आहे. निरुपयोगी, काही करत नाही. आणि हे जर का मी बोललो तर उद्धव ठाकरेंनी सुनावले, उद्धव ठाकरेंनी ठणकावले. नाही, ठणकावले नाही. जर मी त्या सत्तेमध्ये सामील असेल तर माझी सुद्धा ती जबाबदारी आहे. त्या शेतकऱ्याच्या अश्रूंना मी सुद्धा जबाबदार आहे. जर मी सत्तेमध्ये असेल तर ती जबाबदारी मी सुद्धा घेतली पाहिजे. मधल्या काळामध्ये ज्या पुढ्या सोडल्या जातात की मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे, होऊ दे ना निवडणुका, होऊ दे. कोण घाबरते तुम्ही? मध्यावधी निवडणुका उद्या कशाला, आज घेतल्या तरी आमची तयारी आहे. पण मुळामध्ये अजूनही आपल्या या राज्यातल्या सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झालेली नाहीयेत. केंद्रातल्या सरकारला अजून 3 वर्ष पूर्ण झालेली नाहीयेत. केंद्रातलं सरकार हे पूर्ण एका हाती आलेलं सरकार आहे आणि राज्यात सरकारमध्ये शिवसेना सोबत आहे. संपूर्ण बळ तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही निवडणूक जिंकण्याचं स्वप्न बघता आहात, पक्ष मोठा करण्याचं स्वप्न बघता आहात. माझा देश मोठा करण्याचं स्वप्न कोण बघणार? आज जे एकूण चाललेलं आहे, निवडणुकीच्या आधी चाय पे चर्चा, निवडणुका जिंकल्यानंतर गाय पे चर्चा आहे. गाय वाचवा. मग तुम्ही कोणी तिला गोमाता म्हणायचंय तर गोमाता माना. सावरकरांचे विचार ज्यांना मानायचे आहेत आता ते सुद्धा हिंदुत्ववादीच. सावरकरांच्या विचाराप्रमाणे गाय हा उपयुक्त पशु आहे. मग कोणी हिंदुत्व जर का असं हिंदू बोलला तर मग तो हिंदू आहे की नाही? मग गायीसाठी कोणी आता आधार कार्ड काढते, गायीसाठी आता रुग्णवाहिका सेवा सुरू करते. आहे गाय वाचवा, पण पहिला देश वाचवा. देश वाचला तर गाय नव्हे, आम्ही सुद्धा वाचू.